नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचं लेक्चर असणार आहे खूप महत्त्वाचं, कारण हे तुमचं आयुष्य घडवणार आहे आणि आजचा लेक्चर जो विद्यार्थी पूर्ण करेल त्याला नक्की फायदा होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगणार आहे पेपर सोडवण्याची योग्य पद्धत. जे तुमच्याकडनं चुका होत आहे त्यावर तुम्ही काय काम केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने पेपर सोडवला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षामध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, आपल्याला आज किती मुद्दे बघायचे, तर सगळ्यात पहिला असणार आहे की पेपर जेव्हा आपल्या हातामध्ये येतो, पेपर हातामध्ये आल्याच्या नंतर आपण पहिलं काम काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण काय बघितलं पाहिजे, पेपर वर बघून घ्यायचा. म्हणजे असं आपण बघतो ना, हातामध्ये आला की पटपट पेजेस हे करायचे. कशासाठी, तर पेपर अवघड आहे. आता जे विद्यार्थी अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना माहिती लगेच समजून जातं ही पेपरची लेवल कशी आहे. पेपर अवघड आलेला आहे की पेपर सोपा आलेला आहे, त्यानुसार आपल्याला ठरवायचंय. किती मिनिटं, फक्त एक दोन मिनिटं, 1 किंवा 2 मिनिटांमध्ये लगेच पेपर बघून घ्यायचा. ठीक आहे ना. मग आपल्याला समजणार आहे का पेपरची लेवल कशी असणार आहे, अवघड असेल का सोपी असेल. 1 मिनिटामध्ये बघून घ्यायचं. 100 प्रश्न फक्त डोळे नजर फिरवली का लगेच समजतं आपल्याला. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा आहे. आणखीन याच्यावर आपल्याला डिस्कस करायचंय. अगोदर कोणते विषय घेणार पेपर सोडवायला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुरुवात जेव्हा करणार आहे तर पेपर हातात आल्यानंतर तुम्ही मराठी सोडवायचं, गणित, बुद्धिमत्ता की जीके सॉल्व्ह करायचं, यावर आपल्याला डिस्कस करायचंय. बरं, जे प्रश्नांचं उत्तरच माहित नाही आपल्याला, अशा प्रश्नांचं काय करायचं. बरं ना. जे प्रश्न आहे पेपरला पण ते कधी वाचण्यातले आले नाही ना, ते प्रश्न आपण कधी बघितले नाही, अशा प्रश्नांचं आपण काय केलं पाहिजे तो एक बघूया. प्रश्नांमधले पर्याय कट करायचे. ज्यावेळी आपल्याला 2 पर्याय सारखे वाटतात, बघा कधी कधी असं वाटतं दोन्ही पर्याय काय ना तर सारखेच आहे, अशा वेळी पर्याय कट कसे करायचे हा खूप मोठा पॉइंट आहे. हा तुमच्यासाठी गरजेचा आहे की तुम्हाला पर्याय कट करता आले पाहिजे. हा एक पहिला मुद्दा आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीने सोडवायचं, कसे गणित सोडवायचे, जेणेकरून आपल्याला गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 45 प्लस आपला स्कोर आला पाहिजे, किंवा 50 पैकी आपण 40 प्लस धरूया, स्कोर आला पाहिजे. ठीक आहे. आणि ओएमआर शीटवर गोळे केव्हा करायचे, जे आपण असं ओएमआर शीट असते ना आपल्याला आन्सर की, त्यामध्ये आपण केव्हा गोल करायचे, अशा आपल्याला 6 पॉइंट आहे. 6 पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे. म्हणून म्हटलं तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत करा. 1001% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. बघा, पहिला काय रे, सर्वात पहिले पेपर तुम्ही काय करणार, वर बघून घेणार. पेपरची लेवल कशी आलेली आहे, अवघड आलेली आहे की सोपी आलेली आहे. ठीक आहे, हा झाला आपला डिस्कस याच्यावर. मग त्यानुसार आपण ठरवणार आहे का पेपरचा स्पीड कसा असणार आहे आपला, जे आपल्याला 90 मिनिटं देणार आहे. किती मिनिटं असणार आहे, 90 मिनिट. आता बघा, 90 मिनिटांमध्ये आपलं आयुष्य घडणार आहे. त्यामुळे एक एक गोल असा करायचा का तो तुमचं पुढचं भविष्य घडवणार आहे. त्या माइंडसेटने तुम्हाला करायचे काम. ठीक आहे ना. मग सगळ्यात याच्यानुसार ठरेल की आपण याचा वापर कसा करायचा आहे. सोपा आला तर मीडियम स्पीड ठेवा, जास्त हेवी ठेवायची गरज नाहीये, एकदम पटपट सोडवायची गरज नाही. अवघड आला तर मात्र तुम्हाला थोडा स्पीड अप करावं लागेल. तुम्हाला तुमच्या गणित सोडवताना किंवा सगळं एक एक प्रश्न जो आहे तो थोडासा वाचण्यामध्ये पण स्पीड ठेवावं लागेल. पेपरची लेवल हेवी आली तर, आणि मध्यम आला तर मीडियम स्पीडने काम चालू द्या, काही टेन्शन नाही. ओके. आता पुढचा पॉइंट बघा, अगोदर कोणते विषय घ्यायचे, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. हा खूप मोठा प्रश्न आहे. अगोदर कोणते विषय, काही मुलं काय करता, सगळ्यात पहिले गणित घेता पेपर सोडवताना, गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे ना, गणित आणि बुद्धिमत्ता घेता. त्यानंतर काय करता, मराठी आणि जीके घेता. नंतर घेता मराठी जीके. याच्याने काय होतं सांगू तुम्हाला, इथं तुम्हाला 90 मिनिट जो वेळ असतो ना, तर तुम्हाला कधी गणित सोडवताना समजतच नाही. आपला 1 तास होऊन गेलेला आहे, 1 तास 10 मिनिटं असा टाइम होऊन जातो. मग समजता शेवटचे 20 मिनिटं राहिले. कारण आपण काय होतो ना, गणित 25 मार्काला आलं, बुद्धिमत्ता 25 मार्काला आलं की आपण याच्यामध्ये मग्न होऊन जातो, इतकं इन्व्हॉल्व होतो की आपल्याला टायमाचं भान राहत नाही. बरोबर ना. मग इथं वेळ निघून जातो. अनाउन्समेंट होती, शेवटचे 20 मिनिटं राहिले. आता शेवटच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न आणि जीकेचे 25 प्रश्न सोडवायचे पण आहे आणि गोळे पण करायचे. मग अशा वेळी काय करतो, प्रश्नच वाचत नाही, फक्त टिक करतो. नाही तर मग अशा वेळी काय करतो, फक्त काय ना आपण बघणार, समजा 51 52 अशा आहे ना, फक्त गोळे करून देणार आपण. याचं हे, किंवा एखादा 99 नंबरचा प्रश्न आहे तर 99चा फक्त काय करतो आपण, असे गोल गोल करून घेतो. हे घडलेलं आहे. हे घडलेला असा प्रकार झालेला आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत दरवर्षी होतो. त्याच्यामुळे माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही अभ्यास करताना
किंवा पेपर सोडवताना ही पद्धत वापरा, जेणेकरून तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार, 100% होणार. मी सांगतो त्या पद्धतीने. ओके, कोणती पद्धत असणार आहे तर बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले मराठी व्याकरण आणि जीके सोडवायला घ्या, मराठी आणि जीके. त्यानंतर तुम्ही गणित आणि त्यानंतर तुम्ही बुद्धिमत्ता, म्हणजे याच्यामध्ये काही घेऊ शकता तुम्ही. अगोदर बुद्धिमत्ता घेतलं तरी चालेल, अगोदर गणित घेतलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. का माहितीये का, जर मराठीचे 25 प्रश्न आहे आणि 25 पैकी तुम्हाला एकदम कन्फर्म माहितीये, डोळे झाकून तुम्हाला माहिती का मला 20 प्रश्न येतात, किती 25 पैकी तुम्हाला 20 प्रश्न हे माहितीये तुम्हाला, तर अशा वेळी आपले हे 20 मार्क जे आहे ना आपले हे कन्फर्म होता. 20 मार्क मराठीचे शुअर आपल्याला माहिती ना, ते आपले मार्क जात नाही. त्यानंतर जीकेचे पण सेम आहे, 25 प्रश्न आहे. तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये समजा 21 एक प्रश्न माहिती आहे, बरोबर ना, 20-21 तुम्ही हे प्रश्न काय करता ना, याचे उत्तर म्हणजे तुमचे जे हक्काचे मार्क आहे, जे तुमचे स्वतःचे मार्क आहे, ज्याला कोणी तुमच्यापासून लांब घेऊन जाऊ शकत नाही, हे तुमचे कन्फर्म होता की नाही, बरोबर ना. आणि इथं काय लॉजिक आहे का, मराठीचा नियम माहित असेल प्रयोगाचा तर उत्तर मारणार आहे. महाराष्ट्राचा एखादा प्रश्न आला तुम्हाला, बरोबर ना, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे, गोदावरी, कोणत्या ठिकाणी, पैठण छत्रपती संभाजीनगर, कोयना धरणाचं नाव काय, शिवाजी सागर, हे जर प्रश्न असे जर आले तर तुम्हाला याचे उत्तर माहिती येणार आहे, मग तुम्ही लगेचच याचं उत्तर मारून गोल करू शकता. ठीक आहे ना. आणि ज्या प्रश्नांचं उत्तर माहित नाही त्यांचं काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला. त्यानंतर काय करा, तुमचे गणित आणि त्यानंतर तुम्ही बुद्धिमत्ता सोडवायला घ्या. 25 पैकी 25 गणित माहितीये का तुम्हाला, नाही माहिती तुम्हाला, याच्यापैकी तुम्हाला 15 माहिती आहे किंवा तुम्हाला 20च गणित येतात, ठीक आहे ना, तेवढेच सॉल्व्ह करा. पण सांगायचं तात्पर्य काय, तर अगोदर तुम्ही मराठी आणि जीकेला प्राधान्य दिलं पाहिजे किंवा जीके मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे पेपर सोडवत असताना. ठीक आहे, हे का तर हे वेळ जास्त लागत नाही आणि आपल्या हक्काचे मार्क असतात आपले. त्यानंतर आपण मॅथ रिजनिंग कडे जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट बघा, जे प्रश्न माहित नाही त्या प्रश्नांचं काय करायचं. ठीक आहे ना. आता बघा, एखादे प्रश्न आहे तुम्हाला, जीकेचे प्रश्न आहे, समजा 1 2 3 4 आणि 5, 5 प्रश्न आहे तुम्हाला, तर असे प्रश्न आहे तुम्हाला की यांचं उत्तर माहित नाही तुम्हाला. त्याच्यापैकी 2 प्रश्न असे की त्याचं उत्तरच माहित नाही आणि 3 प्रश्नांचं माहिती आहे. मग काय करायचं बघा, पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये कशाचं स्थान आहे, वाईचं स्थान आहे, मला माहिती आहे याचं उत्तर मला माहिती आहे, वाई आहे उत्तर. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेवर टिक केलं, प्रश्नपत्रिकेवर थोडंसं करून घ्या, कारण ओएमआर शीटवर एकदा गोळा केला की तुम्हाला नो चान्स, कमीत कमी एक हलकं छोटंसं टिक तरी करत जा आणि मग नंतर आपण त्याच्यावर बघून करायचं आणि मनामध्ये काउंट करायचंय, एकचं काय आहे, 2 आहे. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, मुंबई उपनगर आहे. ठीक आहे, याच्यावर मी एक टिक करून घेतलं प्रश्नपत्रिकेवर आणि लगेच बघितलं 2चं 1, मनामध्ये काउंट करा. आता मला आहे ना, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य स्वीकारलं, केव्हा स्वीकारलं, या प्रश्नाचं उत्तर माहित नाही मला. मी काय करणार, प्रश्नपत्रिकेला स्टार करून ठेवणार, प्रश्नपत्रिकेला काय करणार, असा राऊंड करणार प्रश्नाला, 3 प्रश्नाला, आणि इथं काय करणार, स्टार करणार. का माहितीये, कारण मला माहित पाहिजे की ज्यावेळी माझे 100 प्रश्न होणार आहे आणि परत जेव्हा रिटर्न येणार आहे त्यावेळी माझा 3 नंबरचा जो प्रश्न आहे हा माझा सोडवायचा बाकी आहे, हे मी स्वतःला सांगेल किंवा मला परत शोधायची गरज नाहीये, मी इथं स्टार करून ठेवलाय. मग नेक्स्ट आले 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949, त्यानंतर 15 जानेवारी 1950, 15 नोव्हेंबर 1949, असे 4 ऑप्शन आहेत तुम्हाला. ठीक आहे ना. मग नंतर आपण बघू काय करायचंय. बघा, पॅगोडा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे, हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, बौद्ध असणार आहे. ठीक आहे, हे उत्तर आपण मारलं, लगेच गोल पण केला, म्हणजे 1 मार्क कन्फर्म झाला. आता वनस्पतींमध्ये जीवाचा शोध कोणी लावला, हे उत्तरच माहित नाही मला. उदाहरणार्थ सांगतो, मी दोघांचे उत्तर सांगतो तुम्हाला, मला याचा प्रश्नाचं उत्तर माहित नाहीये. जे.सी. बोसे, डॉक्टर हरगोविंद खुराना आहे, डॉक्टर जेम्स सिम्सन आहे की डॉक्टर बिरबल साहनी, माहितीये का, नाही माहिती. मी काय केलं, प्रश्नाला गोल केलं, स्टार करून ठेवलं, प्रश्नपत्रिकेला गेलो पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे ना, अशा पद्धतीने करायचंय. मग नेक्स्ट जेव्हा येणार तुम्ही सेकंड रिडिंगला, त्यावेळी भारत सरकारने सत्यमेव जयते बोधवाक्य केव्हा स्वीकारलं, काहीतरी विचार करून मी काय केलं, 26 जानेवारी मला वाटतंय, म्हणून मी 26 जानेवारी उत्तर टिक केलं, मग लगेच गोल करून घ्यायचं. ओके, आणि प्रश्नपत्रिकेला पण असं टिक करून द्यायचं, काही उत्तर झालंय माझं, मी याचं गोल केलंय, याचा काही संबंध होणार नाही, याच्याने सिले मिस्टेक होत नाही, खालीवर होत नाही. ठीक आहे, त्यानंतर वनस्पतींमध्ये जीवाचा शोध कोणी लावला, जे.सी. बोस, डॉक्टर हरगोविंद खुराना, सिम्सन, बिरबल साहनी. तर मी काय केलं, जे.सी. बोस एक उत्तर मारून दिलं, तेच उत्तर द्यायचं, हे मारून दिलं आणि प्रश्नपत्रिकेवर पण टिक केलं, म्हणजे याचा अर्थ काय का हा प्रश्न माझा सोडून झालेला आहे.
ओके, अशा पद्धतीने तुम्ही ना काय करायचं, तर ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहिती नाहीये त्या प्रश्नांवर तुम्ही अशा पद्धतीने काय करणार, तर कमांड आणणार. ठीक आहे, हे कधी करणार, आत्ता करायचं. अभ्यास करताना, पेपर सोडवताना, जे तुम्ही दररोज पेपर सोडवताय की नाही, मग त्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धती वापरायच्या, तेव्हा ती पेपरला इम्प्लिमेंट होणार. नाही तर होणार नाही. डायरेक्ट पेपरला वापरू नका. अगोदर घरी बसून तुम्ही करा, त्यानंतर मला कमेंट सांगा याच्यामध्ये तुमच्यात पेपर सोडवण्यामध्ये काय काय बदल जाणवले तुम्हाला. ठीक आहे, हा झाला पहिला. पुढचा पर्याय कट करायचे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, याला मी IMP पॉइंट म्हणून, कारण हा खूप गरजेचा आहे, पर्याय कट करणं. बघा, भारतातलं पहिलं रामसर पानक्षेत्र कोणत्या ठिकाणी, भारतातलं जे पहिलं रामसर पानक्षेत्र आहे ते कोणत्या ठिकाणी, तुम्हाला इथं ऑप्शन एक तरी कट करता आला ना, बस त्याच्यावर तुम्ही जिंकू शकता. आता मला एक गोष्ट माहिती आहे का, नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं पानसर आहे. महाराष्ट्रातील पहिले काय, तर रामसर आहे, रामसर. मग भारतातला असेल का, तर भारतातला असण्याची शक्यता कमी, भारतातला दुसरा असू शकतं. मग एक ऑप्शन कट झाला. ह्यापैकी नाही तर नाही येणार, कारण तिथं तुम्हाला दिलंय पहिलं रामसर, आणि तिघ पण काय, तर पाण्याचे क्षेत्र आहे, म्हणजे याच्यामध्ये उत्तर असू शकतं. ओके, मग राहिलं काय, उलर सरोवर आणि चिल्का सरोवर. ठीक आहे, मग याच्यातलं तुम्ही एक उत्तर मारू शकता, चिल्का सरोवर. हा तुमचा एक जीकेचा प्रश्न. आणखीन एक सांगतो तुम्हाला, ऑप्शन कट करायची सोपी पद्धत. हे बघा, हा मराठीचा प्रश्न आहे. वादातीत, बघा, वादातीत या शब्दाचा अर्थ काय होतो, वादग्रस्त, वाद घालणारा, कोणताही वाद नसलेला आणि न्यायालयात वाद असणारा. काय म्हणले तुम्हाला, वादातीत या शब्दाचा अर्थ म्हणजे काय माहिती का, हे बघा, तीन पर्याय एक सारखे दिसत आहे मला. वादग्रस्त म्हणजे काही ना काही नेहमी त्याचं वाद चालूच आहे, बरोबर, हा एक पर्याय सारखा आहे, वादग्रस्त. वाद घालणारा हा पण पर्याय मला सारखा दिसतोय, वाद घालणारा. कोणताही वाद नसलेला, बघा, न्यायालयात वाद असणारा, आपण मला सारखाच वाटतोय, न्यायालयात वाद असणारा. ठीक आहे ना, हे मला आता काय झालं माहितीये का, हे तीनही पर्याय सारखे वाटायला लागले, तिघ पण. मग तिघही पर्याय जर सारखे, तर तीन उत्तर असतील का, तीन उत्तर देणार आहे का, ते नाही, चार पैकी एकच उत्तर असणार आहे ना. मग डिफरंट कोणतं आहे, वेगळं कोणतं आहे, तर बघा, कोणताही वाद नसलेला आहे त्याचं उत्तर असेल. वादातीत म्हणजे वादग्रस्त, वाद घालणारा, न्यायालयात वाद असणारा, हे तिघ पण एकाच जातीचे. मग एका जातीचे असेल तर उत्तर येईल का, नाही येणार. मग डिफरंट कोणतं आलं, तर कोणताही वाद नसलेला, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही थोडस लॉजिक लावा. तुम्हाला उत्तर माहित नसेल तरी चालतंय, असं काही गरजेचं नाही का तुम्ही जे पुस्तकं वाचताय 100 प्रश्न त्याच्यातलेच येणार आहे, तसं नाही. काही ठिकाणी तुम्हाला स्वतःचं लॉजिक लावायचंय, ते पण लावता आलं पाहिजे. ओके, हे झालं तुम्हाला पर्याय कट करायचं. आता बघा, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सोडवायचे. ठीक आहे ना, तुम्हाला असणार आहे गणित बुद्धिमत्ता समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, आता एक तुम्हाला लॉजिक सांगतो मी. हा पेपर असो 100 मार्काचा, किती मार्काचा असतो, 100 मार्क. आता जेव्हा अवघड पेपर येतो ना, अवघड, त्यावेळी 100च्या 100 प्रश्न अवघड असता का रे, नाही, 100च्या 100 प्रश्न अवघड नसता, त्याच्यातले मोजके 20-30 प्रश्न अवघड असतात आणि मेन गणिताचे असतात. मग काय करायचं माहिती का, जेव्हा तुम्हाला असे प्रश्न येतात ना गणिताचे, 12 13 14 15 असे 16, हा सिक्वेन्स असणार तुमचा 19 20. ठीक आहे, हे बघा, 21 22 23 24 आणि 25, समजा 25 प्रश्न आले गणिताचे, तर 25च्या 25 अवघड येतील का, नाही. सगळ्यात पहिली मेथड काय माहिती का, तुम्हाला 100% पहिल्या या दुसऱ्या स्टेपमध्ये कोणते गणित सुटणार आहे ते गणित सोडवा तुम्ही. समजतंय का, 25 मध्ये तुम्हाला 100% माहिती आहे की मला याच्यामधले माझ्या पहिल्या स्टेपने पहिलं दुसरं तिसरं चौथं गणित येणार आहे. पाचवं गणित थोडंसं अवघड आलंय, जाऊ द्या, लोड घेऊ नका. काही वेळेस इगो घरी ठेवायचा. काही मुलांची मानसिकता काय असते माहिती का, मी काही झालं तरी चालेल, भरती माझ्या हातातनं गेली तरी चालेल, हे गणित मला का नाही येते, मी हे गणित सोडवणारच. 1.5 तास लागू दे, पण मी हे गणित सोडवणार. त्या गणिताला काय होतं, तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं असा वेळ तुम्ही ना त्याच्यामध्ये देता. आणि असा वेळ दिल्याच्या नंतर काय होतं की तिथं वेळ जातो वाया. वेळ वाया गेला की तुम्हाला मग नंतर घरी आल्यावर पस्तावतो, अरे मी उगाच या गणिताच्या मागे लागत बसलो, हे गणित जर मी सोडला असतं तर माझ्या पुढे खूप सोपे गणित होते आणि मला सगळे येणारे गणित होते रे, पण मी ते घरीच मी काय केलं, याच्यावर खेळत बसलो आणि पुढचा माझा मार्क गेले आणि एक भरती गेली. असं नाही होऊन द्यायचं मला तुमच्या सोबत, कारण तुम्ही खूप मेहनत केली, खूप अभ्यास केलाय, सातत्याने अभ्यास केला तुम्ही, बरोबर ना. मग अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. मग त्यासाठी काय करा, जाऊ द्या ना,
25 गणित आहे ना, तर तुम्हाला आहे ना हे नाही येते, 15 नाही येते, 18 नाही येते, समजा तुम्हाला आणखीन एक येत नाही, 25 पैकी तुम्हाला 5 गणित येत नाही, तुम्हाला किती येतात रे? 20च गणित येत आहे, 20च 25 पैकी. बघा 25 पैकी तुम्हाला किती गणित येत आहे? 20 येत आहे, फक्त 20. 5 येत नाहीये, मग न येऊ द्या ना, फरक काय पडतोय तुम्हाला? मग 5 जर येत नाही ना, आपण ज्या वेळेस एखादा तुक्का लावला, एखादा आपण ज्याला म्हणतो ना अंदाज लावून काहीतरी उत्तर मारलं, तर 5 पैकी तुमचे 3 जरी बरोबर आले, 3, तरी पण तुमची गणिताची लेवल होती 23. चला जाऊ द्या, नाही जरी 2 जरी बरोबर आले तरी किती होत आहे? 22 होत आहे ना तुमचे. मग त्यासाठी हे करायचंय, तुमचं माइंडसेट खूप स्ट्रॉंग पाहिजे पेपर सोडवताना. तुम्ही जर ह्या गोष्टी करायच्या असेल ना, तर आत्ता करा. लॅबमध्ये पेपर सोडवताना, अकॅडमीमध्ये पेपर सोडवताना जर आत्ता जर सवय लावली, तर याचा इम्पॅक्ट तुम्हाला पेपरला दिसेल. तुम्ही जर डायरेक्ट भरतीच्या पेपरला गेले तर अटेम्प्टच होणार नाही. 90 मिनिटं सुरू होऊन बंद होतील तरी समजणार नाही तुम्हाला. बरोबर ना? मग ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या करायच्या आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेचं गणित सोपे असतात. बघा बुद्धिमत्ता एवढी काय अवघड नसते. बुद्धिमत्तेमध्ये ना काही काही प्रश्न थोडेसे काय असतात ना, वेळ खाणारे असतात. मग आपण त्याच्यामध्ये पण सेम करायचं. 25 पैकी बघायचं सोपे कोणकोणते, सोपे कोणते ते पहिले काय करायचे ना, सोडून घ्यायचे. मला सांगायचं काय माहिती का, आपले जे हक्काचे मार्क आहे ना, हक्काचे ते मार्क तुम्ही गमावू नका. तुम्ही काय करता, जे नाही येत ना त्याचा जास्त विचार करता, आणि जे येत आहे ना त्याचा विचार करत नाही. आणि त्या नादामध्ये काय होतं माहिती का, जे येत आहे ना ते पण चुकवून येता तुम्ही, ते प्रश्न पण चुकवताना येतात, असं होऊन जातं आणि भरती निघून जाते हातातनं. मग आपण एवढं कष्टाने 43, 41, 39, 35 प्लस मार्क घेतले ग्राउंडला, बरं आहे की नाही? मग ते कशासाठी घेतले आपण? या चुका करण्यासाठी का? नाही ना, याच्यामधनं काहीतरी शिकायचं आपल्याला. ओके, त्यानंतर पुढचा पॉइंट समजला? गणित बुद्धिमत्ता कसं सोडवायचं एक कमेंट करा, तुम्हाला लेक्चर व्यवस्थित आवडलं असेल तर. बघा आता जसं गणिताचं ही काळ कामवेगचं गणित आहे, मला येतं, दुसरं पण येतं, तिसरं पण येतं, तीनही गणित मला आले, ठीक आहे, काय हरकत नाही. आता यानंतर काय झालंय ना, हे गणित थोडंसं मोठं आलं. बघा एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग, ज्याची दर्शनी किंमत 175 रुपये आहे, असे सर्व भाग 125 रुपये असं, म्हणजे थोडंसं लेंदी गणित आलं, मोठं आलं. याच्यामध्ये वेळ वाया नका काढू, त्याला काय करा, येत असेल तर सोडवा, एकदा ट्राय करा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये येतंय का? ठीक आहे, नाही येते जाऊ दे, मी याचा नंतर बघल. मग काय करा, डायरेक्ट पुढचं गणित घ्या. हे छोटं गणित दिसते रेल्वेचे, मला येतं सोडवता, सोडून घ्या. बरोबर ना? ही मेथड असते पेपर अटेंडची. उगाच नाही मुलं 90 प्लस मार्क घेतात, ते काय असे उगाच घेता का रे? ते काहीतरी माइंडसेट असतं त्यांचं स्ट्रॉंग असतं, त्यानुसार अभ्यास करता. बरं ना? मग त्यांना 90 प्लस मार्क येतात. बघा पेपर सोडवताना तुम्ही जर कुठल्या अकॅडमीमध्ये राहा, काय हरकत नाही. प्रत्येक जे क्लासवाले, प्रत्येक अकॅडमी, त्यांचा एकच उद्देश आहे, माझा विद्यार्थी पोलीस झाला पाहिजे. 100% चांगला उद्देश आहे. पण पेपर सोडवताना तुम्ही OMR शीट वरच सोडवला पाहिजे, ठीक आहे ना? आणि काही मुलं जे आहे लॅबला जाऊन बसताय, पेपर सोडवत नाही, त्यांना असं वाटतं की मी अकॅडमीमध्ये गेलो माझा वेळ वाया जाईल, तर 100% तुम्ही चुकीचे. 100% तुम्ही अकॅडमीमध्ये गेले पाहिजे, तिथं 100 पोरांमध्ये तुम्ही पेपर सोडवला पाहिजे, प्रॉपर 90 मिनिटच लावले पाहिजे. का माहिती का? जेणेकरून तुम्हाला या गोष्टी शिकायला भेटणार आहे. बरोबर ना? हे त्या वातावरणाची सवय झाली पाहिजे. आपण लॅबला बसलो, कोणाचा फोन आला, तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बरोबर ना? मग अकॅडमी मध्ये जाऊन सोडवा. तुम्ही कुठेही राहा, काही हरकत नाही. मी म्हणत नाही की आमच्याकडे या, असं नाही. तुम्ही ज्या ठिकाणी तिथं जाऊन पेपर सोडवले पाहिजे आणि OMR शीट वरच सोडवा. जे मुलं सेल्फ करतायत, तर अशा विद्यार्थ्यांना जर ही OMR शीट लागत असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ही OMR शीट देऊन टाकेल. ठीक आहे, PDF आहे 8329603029. तुम्ही हे झेरॉक्स पण मारू शकता, काय हरकत नाही. हा, मला तुम्ही व्हॉट्सअप हाय करा, मी तुम्हाला देईल. ओके, नेक्स्ट झालं. ओके, हे तुमच्यासाठी होतं पेपर. आणि ज्या विद्यार्थ्यांना जर पोलीस भरतीची बॅच हवी, माझ्याकडे मराठी व्याकरणाचे मी स्वतः 1000 प्रश्न तयार केलेले, आणि जीके जवळपास आपण 3500 प्लस प्रश्न आहे आपल्याकडे जीकेचे. संपूर्ण काय तर वन लाइनर आहे, वन लाइनर आहे, असे प्रश्न आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. आपली एक बॅच आहे संपूर्ण पोलीस भरती बॅच. या संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये संपूर्ण ऍड केले आपण, ठीक आहे. त्या व्हॉट्सअपला हाय करा. 99 रुपये किंमत आहे, तुमच्यासाठीच कमी ठेवलेली. 8329603029 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, चलो पुढचं काय असेल तर तुम्हाला मी नक्की अपडेट कळवेल. त्या विद्यार्थ्यांना OMR शीट किंवा बॅच हवी आहे त्यांनी मला हाय मेसेज टाका. काही अडचण आली तर मला 100% विचारू शकता, आणि एक चांगली कमेंट करा आपल्या व्हिडिओला.
आणि नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.